आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ चोरणी पैसे परमेश्वरा देव बाप्पा, आम्हा मानवासाठी, आमच्या तारणासाठी, आमच्या पापांच्या क्षमेसाठी, आमचा देवाशी परमेश्वराशी समेट घडवून आणण्यासाठी, आम्हाला स्वर्गीय राज्याचं द्वार उघडण्यासाठी, हे देवबाप्पा प्रभू श्री ख्रिस्ता, तू आमच्यासाठी मनुष्य झालास, मनुष्य म्हणून बेथलेहम या गावी जन्मलास. हे देवा बापा, तुझी स्तुती असो. हे देवबाप्पा, तुझे उपकार मानतो. सर्वसमर्थ देवबाप्पा, तू मनुष्य म्हणून जन्मलास आणि देवबाप्पा मनुष्य म्हणून तू राहिलास. तू इम्मानुएल झालास, आम्हाबरोबर देव. तू आम्हाबरोबर चाललास, बोललास आणि देवबाप्पा तू आम्हाबरोबर राहिलास. आणि देवबाप्पा तू अभिवचन दिलंस की युगाच्या समाप्तीपर्यंत सदैव मी तुम्हाबरोबर आहे. होय देवबाप्पा, तू आम्हाबरोबर आहेस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हे देवबाप्पा, तुझे उपकार आम्ही असंच सतत मानत राहावं आणि तू येईपर्यंत देवबाप्पा तुझ्या विश्वासामध्ये टिकून राहावं, असं तो दयनीय कृपेने कर. हा ख्रिस्त जन्मोत्सव आणि देवबाप्पा येणारं नवीन वर्ष सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना सुखाचं आनंदाचं जाऊ दे, असं तू कर. तुझ्या आशीर्वादाचं उपस्थितीचं जाऊ दे, असं तू कर. आमचा धन्य ताळणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो दे बाबा. आमेन. हॅपी क्रिसमस टू यू ऑल. माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव, दीर्घायुष्य देव, तुमचं कल्याण करू, तुमच्या लेकराबाळाचं कल्याण करू. आमेन. तर आपण पाहतो, एक आदर्श कुटुंब परमेश्वराने निवडलं आणि त्या कुटुंबामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने जन्म घेतला. त्या आदर्श कुटुंब हे अजरामर झालेलं आहे. त्यांचं नाव बायबलमध्ये आलेलं आहे आणि ते आदर्श कुटुंब आहे योसेफ आणि मरिया यांचं. योसेफ आणि मरिया यांचं. ते बायबल आपल्याला योसेफबद्दल काय सांगतं, तर मत्तई शुभवर्तमान 1 अध्याय आणि 19 वचन. मत्तई 1:19. हां 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 तिचा पती योसेफ हा नीतिमान होता. म्हणजे नीतिमान अशा पुरुषाची परमेश्वराने निवड केली, योसेफची. तर नीतिमान म्हणजे देवाला भिवून वागणारा, देवाला मान देणारा. आणि मरिया ही पण अतिशय नम्र आणि धार्मिक अशी स्त्री होती. तर लूका शुभवर्तमान 1 अध्याय आणि 28व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. लूक 1:28. हा बरोबर. हा किती सुंदर अभिवादन केलेलं आहे. हे कृपा पावलेली स्त्री, तुझं कल्याण असो. म्हणजे मरियेची निवड केली, ती कृपा पावलेली आहे, ती देवाने निवडली. आणि ती जेव्हा अभिवादन ऐकते की तुझ्या पोटी एक पुत्र जन्मेल, तो पवित्र आत्म्याद्वारे जन्मेल, परात्पर देव त्याच्यावर छाया करील आणि त्याच्यामुळं जो पुत्र जन्मेल त्याला परमेश्वरी दाविदाचं राजासन देईल आणि ते याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल. हे जेव्हा मरिया ऐकते तेव्हा ती देवाला काय उत्तर देते पहा. 38 वचन 1:38. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला होऊ, मग देवदूत तुझ्यापासून निघून. आमेन. मी प्रभूची दासी. म्हणजे अतिशय लीन आणि नम्र अशी ही स्त्री मरिया आहे. आणि देवाची स्तुती असो. अतिशय लीन आणि नम्र स्त्री मरियेला परमेश्वराने निवडलं आणि नीतिमान, धार्मिक, देवाला भिवून वागणारा असा जो पुरुष योसेफ याला परमेश्वराने निवडलं. आणि यांच्या कुटुंबामध्ये प्रभू श्री ख्रिस्त जन्मला. आपल्या कुटुंबामध्ये प्रभू श्री ख्रिस्त यावा यासाठी आपण काय केलं पाहिजे ते आपण आज पाहणार आहोत. योसेफ नीतिमान होता, मरिया अतिशय लीन आणि नम्र अशी होती. आणि त्यांची एकमेकावर प्रीती होती. त्यांची एकमेकावर काय होती? प्रीती होती. आणि ते एकमेकाचा आदर करत असत.
काय करत असत? आदर. आदर करणे म्हणजे अपमान न करणे, मान देणे, याला आदर करणे म्हणतात. योसेफानी लोकांना बोलवून तिचा अपमान नाही केला, मरियेचा अपमान नाही केला. तर असा नीतिमान पुरुष, त्याच्या स्त्रीचा, त्याच्या पत्नीचा आदर करणारा असा तो होता. आणि तो तिची काळजी पण घेत होता. तर जेव्हा आज्ञा झाली की आपल्याला आपल्या गावी जायचं आहे बेथलेहमला, तेव्हा तो होता नासरेत गावी. आणि नासरेत गाव ते बेथलेहम जवळजवळ 130 किलोमीटर, 130 किलोमीटरचं अंतर आहे. आणि हे अंतर गाडवीवर बसून मरियेने पार केलं आणि त्याच्यामध्ये योसेफाने कितीतरी तिची काळजी घेतली असेल हे आपल्याला पाहायला मिळतं. तर तो अगदी सांभाळून त्याने तिला बेथलेहमपर्यंत आणलेला आहे. म्हणजे त्याने तिची काळजी घेतली, त्याने तिचा अपमान केला नाही, तिचा आदर केला, तिच्यावर त्याची प्रीती होती. ते दोघं एकमेकांच्या प्रीतीमध्ये होते. आणि त्यांच्यामध्ये क्षमा करणं, फॉरगिवनेस, हे पण होतं. शिवाय आणखी एक गोष्ट त्यांच्यामध्ये होती, ती म्हणजे देवाच्या योजनेला मान द्यायचं. देवाची योजना आहे, मरियेच्या पोटी देवाचा पुत्र जन्मला. त्या देवाच्या योजनेला मरियमने पण मान दिला, होय मी प्रभूची दास. आणि योसेफाने पण मान दिला, होय असं होऊ दे. आणि त्याने तिचा स्वीकार केला. तर देवाची योजना ही त्यांच्या बाबतीत, त्यांच्या कुटुंबामध्ये तशी कठीण होती. फार कठीण प्रसंगाला त्यांना सामोरं जावं लागलं असतं. परंतु देवाच्या योजनेला मान देऊन या दोघांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतात ते केलं. आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग, एकमेकांमध्ये काय केलं त्यांनी? अंडरस्टँडिंग, समजावून घेतलं एकमेकाला. आणि त्यांच्या कुटुंबामध्ये प्रभू श्री ख्रिस्त जन्मला. आपल्या कुटुंबामध्ये प्रभू श्री ख्रिस्त येईल जर आपण पती पत्नीने एकमेकावर प्रीती केली, एकमेकाचा आदर केला, अपमान केला नाही, जर एकमेकाची काळजी घेतली, आणि जर देवाच्या योजनेला आपण मान दिला, क्षमा आपल्या दोघांमध्ये, नवरा बायकोमध्ये असेल, तर आपल्या कुटुंबामध्ये पण प्रभू श्री ख्रिस्त येईल. बहीण भावंडामध्ये पण या गोष्टी पाहिजेत. एकमेकाला आदर केला पाहिजे, त्यांच्यामध्ये प्रीती असली पाहिजे, त्यांच्यामध्ये क्षमा असली पाहिजे. बहीण भावंडांमध्ये त्यांच्यामध्ये देवाची जी योजना आहे त्याला मान देणारी, त्यांचं मन, त्यांचं एकंदरीत त्यांची मनस्थिती तशी असली पाहिजे. या गोष्टी जर असतील तर आपल्या कुटुंबामध्ये निश्चितच प्रभू श्री ख्रिस्त येईल, देवाची स्तुती असेल. एक स्कूल होतं आणि त्या स्कूलमध्ये संडे स्कूलच्या मुलांचा ड्रामा, बरं स्किट बसवलं होतं, स्किट, संडे स्कूलच्या टीचर. आणि ते स्कूलमध्ये ते प्रेझेंट करायचं होतं. आणि त्याच्यामध्ये मरिया, योसेफ येतात आणि उतार शाळेत येतात. आणि एक पीटर नावाचा एक मुलगा होता, तो जरा स्लो लर्नर होता. म्हणजे काय, त्याच्या लक्षात काही जास्त राहायचं नाही, पाठ करावं लागायचं. तर त्याला टीचरने एक छोटासा रोल दिला, उतार शाळेचा मालक. पीटर हा लहान मुलगा होता आणि त्याला काय रोल दिला? उतार शाळेचा मालक. म्हणजे काय बोलायचं नाही जास्त काय. आणि त्याला सांगितलं होतं फक्त एवढंच बोलायचं आहे की उतार शाळेत जागा नाही, एवढंच बोलायचं. ते वाक्य पण त्यांनी घोकमपट्टी केलं, उतार शाळेत जागा नाही, उतार शाळेत जागा नाही, उतार शाळेत जागा नाही. रात्रभर घोकमपट्टी केलं, झोपला, सकाळी उठला, परत घोकमपट्टी केली. सकाळी स्कूलमध्ये आला तेव्हा कॅरलनी प्रोग्रामची सुरुवात झाली आणि 1 तासभर कॅरल चाललं. तोपर्यंत हा हे वाक्य विसरला. पीटर वाक्य विसरला, त्यांचा स्किट सुरू झाला.
आणि स्किट सुरू झालं आणि मग त्या स्किटमध्ये मरिया आणि योसेफ आले. हा उतार शाळेचा मालक तिथून बसलेला आहे आणि योसेफ म्हणतो, उतार शाळेत जागा आहे का? यो विसरला, त्याला काय आठवेना. आता स्किटमध्ये नसलेलं वाक्य योसेफ बोलतो, मरियेची तब्येत बिघडलेली आहे, उतार शाळेत जागा आहे का? तरी ह्याचं वाक्य काय आठवतच नाही. आणि मोठ्याने ओरडून म्हणतो, माझ्या घरात जागा आहे ना, माझ्या घरात जागा आहे ना, माझ्या घरात पुष्कळ जागा आहे, माझ्या घरात या ना, माझ्या घरात पुष्कळ जागा आहे, माझ्या घरात या, असं तो वाक्य बोलतो. आणि अक्षरशः सगळे लोक उठून उभे राहतात आणि त्याच्या या वाक्याला टाळ्या वाजवतात. माझ्या घरात या ना, माझ्या घरात पुष्कळ जागा आहे, असं आपण म्हटलं पाहिजे. प्रभू येशू ये, आमेन, ये प्रभू येशू ये, आमच्या घरी ये, आमच्या घराचा तू प्रमुख पाहुणा आहे. आम्ही तुला काय देतो? मान देतो, सन्मान देतो, आदर देतो. आम्ही कोणीच नाही तर तूच आमच्या घरचा सर्व काही आणि सर्वात प्रमुख असा आहेस. देवाची स्तुती असो. मग येशू ख्रिस्त जर आपल्या कुटुंबामध्ये आला तर आपल्याला पुष्कळ आशीर्वाद मिळतो. देवाच्या योजनेचा आदर करायला पण आपण शिकलं पाहिजे. पहा, या दोघांनी, मरिया आणि योसेफनी देवाच्या योजनेचा आदर केला आणि त्यामुळं त्यांच्या कुटुंबामध्ये प्रभू ख्रिस्त जन्माला, प्रभू ख्रिस्त आला, राहिला, लहानाचा मोठा झाला, वाढला त्यांच्याच कुटुंबामध्ये. पती पत्नीमध्ये, संसार यात्रेमध्ये कधी कधी कठीण प्रसंग येतात, कधी कधी परीक्षा येतात. तर त्या परीक्षांमधून जात असताना पण आपण देवाबरोबर राहिलं पाहिजे. आपण एकमेकावर प्रीती करून विश्वासामध्ये राहिलं पाहिजे. त्या कठीण प्रसंगामध्ये पण टिकून राहिलं पाहिजे आणि देवाच्या योजनेला मान दिला पाहिजे. असंच दानियल जो आहे त्याच्यावर एकदम कठीण प्रसंग आला की 14-15 वर्षाचा तो असताना नबुकदनेस्सर राजा आला, त्यांनी मोठं युद्ध केलं, पुष्कळ लोक मारले गेले आणि दानियेलाला हातात बेड्या घालून नेण्यात आलं बाबेल देशात. अंतर किती आहे माहिती आहे? इस्रायलपासून बाबेल देशाचं अंतर, इराकचं अंतर 1200 किलोमीटर आहे. 1200 किलोमीटर, 1200 ते 1300 किलोमीटर ह्याला चालत बेड्या घातलेल्या अवस्थेत नाही. वय लहान आहे, मध्ये आधी कुठंतरी उतार शाळेचे लोक उतरत असतील, काहीतरी सोय होत असेल, परंतु इतक्या लांब चालायचं. आणि अशा परिस्थितीत तो गेला, पण त्याने देवाला दोष दिला नाही. देवाच्या योजनेचा त्याने काय केला? आदर केला. आणि मग पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळते की काय झालेलं आहे. दानिएल नबुकदनेस्सर राजाच्या तिथे मुख्य अधिकारी झाला. मुख्य अधिकारी नबुकदनेस्सर राजाच त्याला साष्टांग दंडवत घालतो. अशी परिस्थिती परमेश्वराने निर्माण केली. त्यानंतर तिथे दर्यावेश राजा आला. दर्यावेश राजाने पण ह्याला 120 प्रांतांचा अधिकारी बनवला. सगळ्यात मुख्य अधिकारी दानिएल देवाच्या योजनेला मान देत असेल. सिंहाच्या गुहेत दानिएलला टाकायचं म्हणून राजाची स्वाक्षरी झाली, तरी दानिएलाने पहिले काय केलं? आपल्या खोलीत आला, पूर्वेकडे तोंड करून त्याच्या घराच्या खिडक्या होत्या त्या त्याने उघडल्या. पूर्वेकडे येरुशलेम दिशेला तोंड करून त्याच्या घराच्या खिडक्या होत्या त्याने उघडल्या आणि नेहमीप्रमाणे 3 वेळा जसा तो गुडघे टेकून प्रार्थना करत असे तसं त्यांनी प्रार्थना केली. आणि परमेश्वराने त्याचा दूत पाठवून सिंहाच्या गुहेतून दानिएलला सोडवलं. सिंहाची तोंड बंद केली आणि दानिएलला 120 प्रांतांचा अधिकारी बनवलं. या कठीण परिस्थितीतून दानिएलला जावं लागलं नाही असं नाही, परंतु त्या परिस्थितीमध्ये आपण देवाबरोबर असलं पाहिजे. पती आणि पत्नी, योसेफ आणि मरिया यांना एका या कठीण प्रसंगातूनच जावं लागलेलं आहे की मरिया प्रेग्नंट आहे. योसेफाला ते मान्य करायचं आहे आणि पुत्र देवाचा पुत्र आहे आणि या कठीण परिस्थितीमध्ये 130 किलोमीटरचं अंतर कापून तिकडे जायचं. तिथे उतार शाळेमध्ये जागा नाही. काय करणार? या सर्व सिच्युएशनमध्ये त्यांनी देवाला सोडलं नाही, त्यांनी देवाच्या योजनेला मान दिला. तसंच आपल्या संसारामध्ये,
आपल्या संसार यात्रेत सुखाचे प्रसंग येतात, कधी दुःखाचे येतात, कधी थोडेसे कष्टाचे येतात, कधी परीक्षेचे येतात. तर त्या प्रसंगामध्ये आपण देवाच्या योजनेला मान दिला पाहिजे. आपण एक राहून विश्वासामध्ये राहून प्रार्थना केली पाहिजे, तर परमेश्वराला ते आवडते. आणि येशू ख्रिस्त जो आपल्या घरामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून आलेला आहे, तो आपले सर्व प्रश्न काय करतो? सोडवतो. देवाची स्तुती असते. कारण तो सर्वसमर्थ आहे, तो सर्व सत्ताधीश आहे. अशक्य असं त्याला काहीच नाही. देवाची स्तुती असते. जर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या घरी आला तर आपल्याला पुष्कळ आशीर्वाद मिळतात. पहा, 5 भाकरी आणि 2 मासे है ना. किती जणांना पोरण उरले? 5,000पेक्षा जास्त लोक होते, पुरुष होते, स्त्रिया वेगळ्या, मुलं वेगळी. एक लहान मुलगा तिथे होता, पण त्याचं वचन देवाच्या वचनाकडेच, त्याचं लक्ष देवाच्या वचनाकडे. येशू ख्रिस्त काय सांगतो त्याच्याकडे त्याचं लक्ष होतं. आई बाबाने ती भाकरी दिले, मासे दिले, असू दे, मला देवाचा आध्यात्मिक वारणा खायचा आहे. आणि तिकडं त्यांनी लक्ष दिलं, जेवणाकडे लक्ष दिलं नाही, ती उरलं. आणि ते इतकं झालं की 5,000पेक्षा अधिक लोकांना पुरून उरलं. देवाची स्तुती असो. तर खाणे व पिणे यात देवाचं राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद यात ते आहे. आणि म्हणून जर येशू ख्रिस्त आपल्या घरी आला तर आपल्या घरामध्ये खाण्यापिण्याची रेलचेल असेल. स्तोत्र 23 दावीद म्हणतो, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे, नाही का. अशी अवस्था आपली की कोणीही घरी आला तरी तो खाऊन पिऊन जाईल. आणि त्याला, त्या व्यक्तीला, त्या कुटुंबामध्ये, ज्या कुटुंबामध्ये येशू ख्रिस्त आहे त्या कुटुंबामध्ये कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. आम्ही पिकनिकला गेलो होतो आणि एक असाच मनुष्य सहज बोलला, बोलता बोलता त्याच्या बायकोबद्दल. आमची म्हातारी कुठे गेली? तो काय म्हातारा नाही आहे, तो आहे मध्यमवय. आमची म्हातारी कुठे गेली? आणि मी ते ऐकलं, मला ते काय आवडलं नाही. आणि मग मी त्याला थोडंसं बाजूला घेऊन सांगितलं की देवाने जोडलेली ही जोडी आहे ना तुमची, तुमच्या मिसेस आहे ना. देव जोडतो ना, मग तुम्ही असं कसं त्यांचा अपमान करता? असं बोलणं योग्य आहे का? तुम्हाला आवडतं का असं बोलणं? शोभतं का तुम्हाला असं बोलणं? असं मी सांगितल्यावर मग त्याला खूप वाईट वाटलं. मग तो सॉरी पण बोलला आणि म्हणलं इथून पुढं आयुष्यात मी असं कधी बोललो. तर आपण थोडंसं रिस्पेक्ट देऊया. योसेफनी कसा मेरीला रिस्पेक्ट दिला, मरियाला, थोडंसं आदराने बोलूया, थोडंसं एकमेकाला समजून घेऊया. जिथे क्लासेसचे पॉईंट असतात तिथं प्रार्थना करूया, देवाचं मार्गदर्शन मागूया. आणि मग तुमच्यामध्ये जर प्रीती असेल, बायबलचं रहस्य आहे एका वाक्यामध्ये, देव प्रीती आहे. बायबलचं रहस्य आहे. जर प्रीती आपल्यामध्ये आहे तर देव आपल्यामध्ये उपस्थित आहे. येशू ख्रिस्त आपल्या घरामध्ये उपस्थित आहे. म्हणजे बहीण भावंडांमध्ये सुद्धा वाद नको, भांडण नको. नवरा बायकोमध्ये पण वाद नको, भांडण नको. जर प्रीती आहे तर देव प्रीती आहे, तो उपस्थित असतो. तोच तुमचे सगळे प्रश्न सोडवतो. तोच तुमच्या विरोधात कोणाला उभं राहू देत नाही. तोच तुमच्या सर्व गरजा त्याच्या संकल्पानुसार त्याच्या पवित्र भांडारातून, स्वर्गातून पुरवतो. देवाची स्तुती असेल. तर 5 भाकरी आणि 2 मासे जसं 5,000ला पूर्ण उरले, तसा तुम्हाला तुमच्या घरामध्ये पिठाला, मिठाला, तेलाला आशीर्वाद असेल. काहीच कमी पडणार नाही. किती कुणाला दिलं तरी तुम्हाला वाटेल की अजून वाढतंय, है ना. आलिशाने नाही का त्या एका विधवा स्त्रीचं काय सांगितलं, भांडं आहे ना, तेल आहे ना, थोडंसं तेल भांडी गोळा कर आणि त्याच्यात काय हो, तेल होतं. आणि ते वाढतच गेलं. आणि मग भांडी संपली, परंतु तेल वाढायचं संपलं नाही का. देवाची स्तुती असो. असा आशीर्वाद परमेश्वर देतो. परमेश्वराकडे भरपूर आहे. तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा मालक आहे. स्वर्ग आणि पृथ्वीचा उत्पन्न करता तोच आहे. सर्व काही त्याचंच आहे. तो आपल्याला त्याच्या भांडारातून देतो. तेव्हा विपुल आणि भरपूर असं होतं, पण तो आपल्यामध्ये उपस्थित पाहिजे. काही कमी होणार नाही. दिलं तरी आपल्याला कमी पडणार नाही, आणखी वाढले असंच आपल्याला दिसून येतं. एलियाने सारपत गावच्या विधवेला काय सांगितलं की मला भाकर दे.
ती म्हणली आता एवढं थोडंसं पीठ आहे, आम्ही खाऊन मरून जाऊ, कारण दुष्काळ परिस्थितीवर आहे, कधी पाऊस पडेल माहीत नाही. तो म्हणला वाढ मला, आणि तिने त्याला दिली आणि पाऊस पडेपर्यंत तिच्या घरातलं पीठ संपलं नाही. परमेश्वर असे अनुभव तुम्हाला पण देतो, दिलेले आहेत. देव तुमच्यामध्ये उपस्थित आहे, तर अशा अनुभव आपल्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. देवाची स्तुती असते. प्रभू येशू ख्रिस्त जक्कयाच्या घरी गेला आणि काय म्हणाला, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या घरी असेल, आपल्या घरी उपस्थित असेल तर आपल्याला तारण प्राप्त होतं. आपल्या लेकरांचं तारण होतं. तारण म्हणजे देवाबरोबर समेट, तारण म्हणजे पापांची क्षमा, तारण म्हणजे पृथ्वीवर स्वर्गसुखाचा अनुभव, तारण म्हणजे पृथ्वीवर एदेन बागेचा अनुभव. सर्व काही खायला मिळाला, विपुल भरपूर, सर्व काही भरपूर आहे, असं तारण म्हणजे स्वर्गीय राज्याचे आपण वारसदार, स्वर्गीय राज्याचे नागरिक. हे सर्व आशीर्वाद म्हणजे तारण, आणि हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देतो. देवाची स्तुती असो. पण प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित असला पाहिजे. एकदा पेत्र काय केलं, त्याने रात्रभर जाळे टाकले, पण त्याला काय झालं नाही, मासे मिळाले नाही. रात्रभर तो कोळी माणूस, तो मच्छीमार माणूस, त्याला रात्रभर गालिल समुद्रामध्ये मासे मिळाले नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त तिथे नव्हता तेव्हा, आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिथे आला तेव्हा त्याने सांगितलं आता उजवीकडे जाळं टाक. आणि त्याने उजवीकडे जाळं टाकलं तर माशांनी इतकं जाळं भरलं की ते त्याला ओढता येईना. त्याने बाकीच्या शिष्यांना बोलवलं, योहानाला वगैरे, आणि मग ते जाळं आणि होडी काय केली, त्यांनी वाहून काय केली, किनाऱ्याला आणली. किती मासे होते? 153. प्रेज लॉर्ड. तेव्हा तुम्हाला आशीर्वाद देऊ. 153 मासे त्याच्यामध्ये होते, नाही का. तर पुरून उरेल असा आशीर्वाद परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देतो. पेत्राचं घर आहे कफरनहूममध्ये, ते अजूनही आहे बरं का. आणि बायबल आपल्याला सांगते की सभास्थानातून येशू ख्रिस्त बाहेर आला आणि पेत्राच्या घरी गेला. अक्षरशः सभास्थान जवळ आहे, म्हणजे आपले गेट आहे, काल ते गेट तिथे सभास्थान आहे, तिथून पुढे सभास्थान गेटच्या तिथे, आणि हे इथं चर्च आहे, इथे पेत्राचं घर. इतकं बायबल क्लिअर आहे. सभास्थानातून तो बाहेर आला आणि पेत्राच्या घरी गेला. त्याची सासू तापाने पण पडली होती, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तिला स्पर्श केला, आणि काय झालं, तिला बरं वाटलं, आणि ती येशू ख्रिस्ताची काय करू लागली, सेवा करू लागली. तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या घरामध्ये आहे. तो पेत्राच्या घरी गेला, त्याला आरोग्य, सासूला काय मिळालं, आरोग्य मिळालं. तसं येशू ख्रिस्त जर आपल्या घरामध्ये येतं, आपल्याला काय मिळतो, आरोग्य पण मिळतो. आजारपण जरी आलं तरी त्यातून आपण काय करतो, निभावून पुढे जातो. परमेश्वर आपल्याला त्या आजारातून, त्या रोगातून, त्या व्याधीतून, त्या समस्येतून काय करतो, पुढे नेतो. येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये पाहिजे. 5 गोष्टी जर आपल्यामध्ये असतील तर येशू ख्रिस्त आपल्या कुटुंबामध्ये हजर असतो. तो आपल्या कुटुंबामध्ये प्रमुख पाहुणा असतो. प्रीती पाहिजे. आपल्याला माहिती आहे, प्रीती रुसत नाही, प्रीती फुगत नाही, प्रीती बडाई मारत नाही, है ना, प्रीती हेवा करत नाही. या सर्व गोष्टी करा त्या पहिल्या पत्रात 13व्या अध्यायात संत पौलांनी सांगितलेलं आहे, नाही का. अशी प्रीती नवरा बायकोमध्ये, बहीण भावंडांमध्ये पाहिजे, प्रीती. त्यानंतर असं सांगितलं की लव, केअर, रिस्पेक्ट. केअर म्हणजे काळजी घ्या एकमेकाची. आज मी म्हणून चर्चला होतो सकाळी, तर डॅनियल साने नावाचा एक मुलगा आहे तरुण, आणि त्याची मिसेस. तर डॅनियल सानेचं कंडक्टर आहे, तो उतरताना पाय फ्रॅक्चर झाला, आणि पायाला टाचेपासून ते गुडघ्यापर्यंत प्लास्टर लावलं. आणि ख्रिसमसची भक्ती आहे, तर त्याच्या मिसेसनी त्याला रिक्षात घालून काळजीपूर्वक चर्चला घेऊन आलं. त्याला म्हणतात केअर, काळजी घेणं, एकमेकाची काळजी घेणं. अशी काळजी घेतली पाहिजे. मग आपोआप आपण काय होतो, प्रीतीच्या ऋणानुबंधामध्ये अडकले जातो. आता त्या डॅनियल सानेचा धाडस नाही होणार की तिचा कुठल्या गोष्टीत अपमान करावा किंवा तिला काही बोलावं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, केअर, ते प्रीतीमध्ये बांधून टाक. लव, केअर, रिस्पेक्ट. आदर करायला पाहिजे. योसेफनी मरियेचा जसा केला, मरियेने योसेफचा जसा केला, तसा आदर
रिस्पेक्ट आपण एकमेकाचा केला पाहिजे, फॉरगिवनेस पाहिजे, क्षमा पाहिजे, क्षमा केली पाहिजे. काही गोष्टी चुकतात तर त्याच्यामध्ये आपल्याला काय असली पाहिजे, क्षमा असली पाहिजे. आणि 5वी गोष्ट जी सांगितली ती ही की देवाच्या योजनेला मान द्यायचा. देवाची योजना आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या संसारामध्ये जेव्हा येते, होते, असते, तेव्हा कधी कधी एखाद्या परीक्षेला सामोरं जावं लागतं. परंतु त्यामध्ये विश्वासामध्ये देवावरून टिकून प्रार्थना, दोघांनी मिळून प्रार्थना, व्हिडिओ घेऊन प्रार्थना, दोघांनी एकत्र प्रार्थना करायची की जेणेकरून त्या परीक्षेमधून आपण अगदी सहज. किती कठीण प्रसंग आला डॅनियलच्या जीवनामध्ये, किती कठीण प्रसंग आला योसेफाच्या जीवनामध्ये. याकोबाचा पुत्र योसेफ, फार त्याला खड्ड्यात टाकला, त्याला गुलाम म्हणून विकला, स्लेव, तरी त्याने परमेश्वराला दोष दिला नाही. त्याने परमेश्वराच्या योजनेचा आदर केला आणि तो त्या देशाचा पंतप्रधान झाला. डॅनियलसुद्धा त्या देशाचा प्रांताधिकारी, मुख्य अधिकारी झाला. देवाची स्तुती असो. हा देव आमचा बेथेलेममध्ये जन्मला. त्याला एल बेथेल म्हणतात. एल बेथेल म्हणजे बेथेलचा देव. काय? बेथेलचा देव. तो बेथेलचा देव आम्हाला आशीर्वाद देणारा देव आहे. वाचा उत्पत्ती 35:6-7. उत्पत्ती 35वा अध्याय 6-7 वचन. हां 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 याकोब बेथेल येथे येऊन पोचला. तेथे त्याने एक वेदी बांधली व त्या ठिकाणास एल बेथेल, बेथेलचा देव असे नाव दिले. पहा, हां त्याने काय नाव दिलं त्या देवाला? एल बेथेल, बेथेलचा देव. कुठं? बेथेलमध्ये. तेच बेथेल आहे आजचं. बेथेलमध्ये परमेश्वर उतरला. परमेश्वराने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला की पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत एक शिडी लावलेली आहे आणि त्याच्यावरून देवदूत चढत आणि उतरत आहे. ते पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत लावलेली शिडी म्हणजे कोण आहे? येशू ख्रिस्त. कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. कारण पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत लावलेली शिडी, स्वर्गाचा राज्याचं दार कोण आहे? येशू ख्रिस्तच आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो योहान 14:6 मीच मार्ग, सत्य व जीवन आहे. माझ्याद्वारे आल्यापासून कोणी पित्याकडे स्वर्गात जाऊ शकत नाही. म्हणजे पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत लावलेली शिडी म्हणजे येशू ख्रिस्त आहे. परमेश्वराने स्वतः त्या बेथेल या ठिकाणी उतरून याकोबाशी संभाषण केलं आणि मग या याकोबाने त्या ठिकाणचं नाव बेथेल असं ठेवलं आणि त्या परमेश्वराचं नाव एल बेथेल म्हणजे बेथेलचा देव असं ठेवलं. आणि परमेश्वराने स्वतः उतरून ते बेथेल काय केलं? पवित्र केलं. काय केलं? पवित्र केलं. त्यानंतर पुन्हा याकोब जेव्हा गेला तिकडे बाबाकडे, पुन्हा आला तो. जेव्हा पुन्हा आला तेव्हा या बेथेलच्या देवाने, बेथेलचा देव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, बेथेलेममध्ये जन्मलेला प्रभू येशू ख्रिस्त, त्या देवाने त्याला किती आशीर्वादित केलं होतं. तो पुन्हा या बेथेल ठिकाणी थांबला. पुन्हा परमेश्वर तिथे उतरला. पुन्हा परमेश्वराने उतरून त्याच्याशी संभाषण केलं त्या ठिकाणी. दुसऱ्यांदा ती जागा पवित्र केली आणि मग तिसऱ्यांदा प्रभू ख्रिस्ताच्या जन्माने ती जागा काय झाली? पवित्र झाली. देवाची स्तुती असो. जेव्हा दुसऱ्यांदा तो त्या ठिकाणी आला तेव्हा तो काय साक्ष देतो पहा. उत्पत्ती 32:10 वाचा प्लीज. उत्पत्ती 32वा अध्याय 10 वचन. तू करुणा व सत्यता दाखवून हां आपल्या दासासाठी जे काही केले आहे हां त्याला मी पात्र नाही. हां मी फक्त आपली काठी घेऊन हां मी यार्देन उतरून गेलो होतो हां आणि आता माझ्या 2 टोळ्या झाल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. मी फक्त एक काठी घेऊन गेलो होतो, आता माझ्या 2 टोळ्या झाल्या आहेत. 2 टोळ्या म्हणजे 2 ग्रुप, मोठे मोठे 2 जमाव, त्याच्या नोकर चाकरांचे, शेरड्या मेंढरांचे 2 जमाव झाले, 2 ग्रुप झाले, 2 मोठ्या टोळ्या झाल्या. एक काठी घेऊन गेलो होतो आणि परत आलो या ठिकाणी. या ठिकाणी परमेश्वरा तू मला भेटला होतास. बेथेलचा देव मला भेटला, प्रभू येशू ख्रिस्त मला भेटला आणि पुन्हा मी इथं आलो. जेव्हा गेलो तेव्हा कसा होतो? निर्धन, काहीच नव्हतं. एक काठी घेऊन गेलो. आलो तेव्हा माझ्याकडे काय आहेत? त्याच्याकडे काय आहेत? नोकर चाकर आहेत, दास दासे आहेत, शेरडे मेंढरं आहेत, उंट गाढवे आहेत आणि पुष्कळ अशी संपत्ती परमेश्वराने त्याला दिलेली आहे. हा एल बेथेल नाव दिले कुणी? याकोबाने. बेथेलचा देव.
म्हणजे एल बेथेल, बेथेलचा परमेश्वर. त्या बेथेलच्या परमेश्वराने त्याला कसं आशीर्वादित केलं याची साक्ष याकोबाने स्वतःच दिलेली आहे. या बेथेलच्या देवाकडे जर आपण आलो, तो आपल्या घरी आला, तर अशीच आपली प्रगती होईल, उन्नती होईल. एक वचन वाचा, रूथ 1:22. रूथ 1:22. हां हां नामी आणि रूथ बेथलेहमात आल्या तेव्हा सातूच्या हंगामात सुरुवात झाली होती. देवाची स्तुती असते. सातूचा हंगाम म्हणजे खाणं पिणं भरपूर, रेलचेल होता, दुष्काळ, त्या सोडून गेल्या होत्या. पुन्हा आल्या कुठे? बेथलेहमला. तेव्हा सातूच्या हंगामाला काय झाली? सुरुवात झाली. बेथलेहम, बेथेलचा देव प्रभू येशू ख्रिस्त, तो आशीर्वाद देणारा देव आहे. एक काठी घेऊन गेलेले याकोबाला त्याने 2 टोळ्या दिल्या, 2 मोठे समूह नोकर चाकर दिले. तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या कुटुंबामध्ये आहे तर खाण्यापिण्याची कधी कसली कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या घरी येण्यासाठी आपण ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या साध्या आहेत. अलिशाकडं नामान कोडी आला है ना, आणि नामान कोडी मोठा सेनापती होता. आणि तो आल्यानंतर त्याला वाटलं अलिशा बाहेर येईल, मला भेटेल, माझ्या अंगावर हात फिरवेल किंवा काहीतरी करेल, मला करायला सांगेल आणि मग मी बरा होईल, असं नामान कोडी सेनापतीला मोठं सैन्य वगैरे घेऊन आला होता. पण अलिशा बाहेर आलाच नाही. अलिशाने फक्त एका नोकराला सांगितलं, जा त्याला सांग अर्ध्या नदीमध्ये 7 वेळा डुबक्या मार. त्याला आला राग नामान कोणाला. तो म्हटला, आमच्या देशामध्ये काही नद्या नाहीत काय? आमच्या देशामध्ये काय नद्या नाहीत काय? मग त्याचा एक सेवक असतो, छोटासा सेवक, तो त्याला सांगतो, काय कठीण सांगितलंय का तुम्हाला? काय कठीण सांगितलंय का? 7 या डुबक्या तर मारायला सांगितलं, काय कठीण सांगितलं असतं तर तुम्ही केलं नसतं का? आणि मग नामान कोडी जातो, ते अर्धे नदीत 7 डुबक्या मारतो आणि त्याचं कोड जातं. देवाची स्तुती असतो. त्या एका छोट्याशा सेवकाने त्या नामान कोड्याला, मोठ्या अधिकाऱ्याला सांगितलं, काय कठीण सांगितलं का तुम्हाला? मी देवाचा एक छोटासा सेवक, तुम्हाला काय कठीण सांगितलंय का असं विचारतो. काय कठीण सांगितलंय का? प्रीती करा, एकमेकाची काळजी घ्या, एकमेकाचा आदर करा, देवाच्या योजनेला मान द्या आणि एकमेकाला क्षमा करा, म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये येशू ख्रिस्त प्रमुख पाहुणा म्हणून येईल. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देव बाप्पा, आमच्या कुटुंबामध्ये तू प्रमुख पाहुणा म्हणून येईल आणि आमच्या कुटुंबाचे सर्व निर्णय देव बाप्पा तू घे, तुला मान्य असू दे. तू आम्हाला चालव, तुझ्या प्रकाशामध्ये तू आम्हाला चालव, आम्हाला हाताला धरून चालव. हे देव बाप्पा, तुझ्या आज्ञा आणि तुझी काठी आम्हाला देत देतो. सर्व प्रसंगामध्ये देव बाप्पा तू आम्हावर व्हा. तुझा आशीर्वाद देव बाप्पा आम्हावर सदैव असू दे. हे देव बाप्पा, तू वैभवाने शिक तेव्हा आमची आठवण कर. आमचा धन्य तारणारा प्रभू श्री सर्व बाप्पा. आमेन.